जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपरगाव तालुक्यात काळे परजणे युतीनं कोल्हे गटाचा दारुण पराभव केला असून भाजप सेनेला पंचायत समितीमध्ये केवळ एक जागेवरच समाधान मानावं लागलं. मात्र जिल्हा परिषदेची एकही जागा त्यांना राखता आली नाही. याबाबत अधिक असं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी या निवडणुकीमध्ये युती केली होती, तर भाजप आणि सेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यात सुरेगाव गटातून सुधाकर दंडवते हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते. यामध्ये सुरेगाव गटातून राष्ट्रवादीचे सुधाकर दंडवते विजयी झाले असून ब्राह्मणगाव गटातही राष्ट्रवादीचे विमल आगवण या उमेदवार विजयी झालेत. वारी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली साबळे तर शिंगणापूर गटातून काँग्रेसचे राजेश परजणे विजयी झालेत. याचबरोबर पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुरेगाव गणातून पौर्णिमा जगधने या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्यात, तर धामोरी गणातून अनिल कदम, ब्राह्मणगाव गणातून श्रावण आसने, वारी गणातून मधुकर टेके, कोळपेवाडी गणातून अर्जुन काळे, चांदेकसारे गणातून अनुसयाबाई होन या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्यात, तर दहेगाव बोलका येथून वर्षा दाणे ह्या काँग्रेसच्या उमेदवार तर संवत्सरमधून योगिता पवार या विजयी झाल्या आहेत. शिंगणापूर गणातून भाजपच्या सुनीता संवत्सरकर आणि पोहेगाव गणातून शिवसेनेचे बाळासाहेब रहाणे हे विजयी झालेत. याप्रसंगी विजयाचे शिल्पकार युवा नेते आशुतोष काळे आणि राजेश परजणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये ज्या वेळेसपासून पंचायत राज आपल्या देशामध्ये स्थापन झालं, पंचायत समितीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने आपल्या आघाडी पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये निवडून आली, त्याबद्दल आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हाय पक्ष दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले, आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी मी या सभेच्या निमित्ताने आभार मानतो. आपण त्याच्यानंतर एक आभार सभा निश्चित घेणार आहे. एक थोडक्यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण एक छोटीशी सभा घेतली. आपण सर्वांनी जे परिश्रम घेतले त्यामुळे आपल्याला हा निकाल या ठिकाणी मिळालेला. ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी त्या ठिकाणी आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्याच्यामुळे त्रस्त त्या सर्व लोकांच्या त्या ठिकाणी हा विजय मी समर्पित करतो. आपल्या सर्व शेतमालाला या ठिकाणी भाव मिळण्याची नांदी या ठिकाणी सुरू झाली आणि पुढच्या विधानसभेची नांदी या ठिकाणून खालून सुरुवात होती आणि ही सुरुवात खऱ्या अर्थाने पंचायत समितीच्या मार्फत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. मी 2 शब्द सांगतो. समोरच्या मंडळी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या याच्यात होते, हा विजय खरं तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे असं म्हटलं तर वागवा. आणि माझा व्यक्तिगत विजय मी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, स्वर्गीय अण्णा आणि स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या चरणी अर्पण करतो. आणि हा विजय आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्यामुळे झालेला आहे याची जाणीव आम्हाला आहे. भविष्य काळात तुम्हाला सर्व मंडळींची साथ लागणार आहे, कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एवढ्या विश्वासाने लोकांनी आपल्या ताब्यात दिलेली आहे. साहजिक लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आशुतोषजींनी सांगितल्याप्रमाणे पंचायत राज स्थापनेपासूनची सत्ता पहिल्यांदा बदल होतोय आणि एवढ्या मोठ्या फरकाने बदल झाल्यानंतर साहजिक ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, कष्टकरी या सर्व मंडळींचे मोठे आशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने अपेक्षित आहे. आणि निश्चित आपल्या सर्वांना ग्वाही देतो का कोपरगाव तालुक्याच्या नेटनेटकं नियोजन एक 15 दिवसात आशुतोषजी आम्ही सर्व मंडळी बसून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फतचं जे काही नियोजन असेल ते आपल्या कोपरगाव तालुक्याचं आपण करूया. आणि आज आपण सर्व मंडळी सकाळपासून उन्हातान्हात थांबलेली आहे. आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि खरोखर आपण आम्हाला एवढं मोठं प्रेम दिलं, माया दिली आणि एवढा विश्वास आपण दाखवलेला आहे. मला वाटतं त्या विश्वासाला पात्र राहण्याची जबाबदारीसुद्धा आम्हा सर्वांना आता सांभाळावं लागणार आहे. परत एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे यश आहे हे यश भविष्यकाळाच्या कोपरगावच्या राजकीय नांदीला वळण देणारं ठरणार आहे. एवढीच ग्वाही आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. बाईट. विजयानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीनं गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक कोपरगाव शहरातून काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदारांचे आभार मानण्यात आले. यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तालुक्यातील शिंगणापूर गटाची लढत ही जिल्ह्यामध्ये प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामध्ये राजेश परजणे निवडून आल्यानं काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.